उठ ना. हो इकडे ये, माझ्याजवळ ये तू. आई काय झालं तुम्हाला? जंगलातून आल्या तेव्हाच्या तुम्ही लय अलग अलगच वागून राहिले. तुमचं वागणं, तुमचं बोलणं काही मला पळत्यासारखं वाटून नाही राहिलं. पण काहून काय झालं? अजून राहायचं होतं का तुम्हाला जंगलात? अजून राहायच्या? कोणी बोलावलं होतं जंगलातून तुम्हाला घरी? जंगलातच राहायच्या ना, कॅम्पिंगच करायचं. इथं गरजच नव्हती येवाची घरी. असं चिडचिड करून राहिला तर ते लेकरू लेकरू आहे ते. हा आजी आजी करत आली तुमच्या जवळ. एवढं जोराने तिच्या छातीवर मारलं तुम्ही, पाडून दिलं ना. ओय मला नको शिकू तू. मला कुठं राहिले पाहिजे आणि कुठं नाही राहिले पाहिजे त्याचा निर्णय स्वामी घेतील, तू नाही. स्वामीने पाठवलं आम्हाला इकडे. आता आमच्या स्वामीची तिकडे चांगली शक्ती वाढन. हा तू नको मला शिकू कुठं राहिले पाहिजे आणि कुठं नाही जावाले पाहिजे. तर काय बोलून राहिला आई? हे काय बोलून राहिला तुम्ही? तुम्हाला तरी माहिती आहे का तुम्ही काय बोलून राहिला? हा कोणता स्वामी आणि कुठं शक्ती वाढते तुमच्या स्वामीची? कोण, काय, कुठं, कसा? हा स्पष्ट बोला आई, स्पष्ट बोला. काय होईल काय नाही तर काय नाही होय. तू जा तिकडे, तू काम कर, बिलकुल जा. राहू दे मला उगी मुगी. बरं बाबा, काय नांदी नाही लागणं परवडत. चल बाई आराध्या. गोलेजी आईले काय झालं काय नाही? हे आराध्या गेली आजी आजी करत तर छातीवर बुक्की मारली हिच्या आणि खाली त्याला पाडून येले. जा तिकडे म्हणते. हा अशा काम मागून राहिले आई. नाही तर आई तर आल्या बरोबर आराध्याले जवळ घेते. आज तर बुक्की मारली तिच्या छातीवर. कधी मारलं नाही, जन्मात कधी मारलं नाही आतापर्यंत. एवढी मोठी झाली आराध्या पण आतापर्यंत आईनं आराध्यावर हात नाही उचल. पण आज आराध्यावर हात उचलला आईनं. काऊन पण देवी छातीवर भुक्कन मारलं, जोरानं मारलं. लढायला लागली पोरगी डायरेक्ट. तू काहीले टेन्शन घेतो गौरी? आई आता जंगलातून आली, थकली असन आणि म्हणून तशी वागली असन. आता रिलॅक्स करू दे आईले, थोडं शांत होऊ दे, मग पाहिजे. नाही किती बी थकले राहिले आई तरी बी आराध्या संग अशा नाही वागत. एवढं कठोर बाबा. बाबा काय म्हणते, बोलते कशा? मी म्हणलं मग आईले काहून आले म्हणलं जंगलातून? नाही येते म्हटलं. आम्ही का बोलावलं होतं का म्हटलं तुम्हाला? ते चिडचिड करून राहिले म्हटलं. जंगलातच राहायचं म्हटलं. तर कशा म्हणते? हा स्वामीने पाठवलं म्हणते आम्हाला. तिथं स्वामीची शक्ती वाढते. अशा काहून बोलून राहिल्या पण आई? बोलाजी असं काही अलग अलगच बोलून राहिल्या कशा तरी. मला तर वाटतं ती आई होयच नाही, कोण होय बेरूपी असंच वाटून राहिलं मला. काय म्हणतो गौरी? सुमनी आई? हो स्वामीने पाठवलं म्हणे. कोणत्या स्वामीने पाठवलं त्याला इथं? बाबा आपली आजी कुठे आहे? आपली आजी होईच नाहीये. आपली आजी नाही होईये. आपली आजी कुठे आहे? जा बरं मग बोलाजी, जा बरं, पहा बरं तुम्ही जरा तुमच्या संग कशा बोलते तर. बोलून पहा बरं. ठीक आहे, मी पाहतो बोलून. पाहतो आई संग मी बोलून पाहतो मा संग कशी बोलते तर. थांबा, आता आराध्याला मारलं ना, आता आराध्याला आईच्या समोर जाऊन नको देऊ. आणि बाबूला नको आईच्या समोर जाऊ देऊ. आता जाऊच नाही देत मी आईच्या समोर. केवढ्यानं भुक्की मारली छातीवर. लागलं गिगलं असतं लेकराले तर. हो थांब, मी पाहतो. गंगा काय म्हटलं तुला मी? काय म्हटलं? आता जंगलातून आली तू, अंग पाय धुवून घे, अंग पाय धुवून घे आणि चहा घे पिये. खुर्चीवर उठ तू, बसू दे मले. जा ना तिकडे, जा ना बा तिकडे. कायले मॅड करून राहिले मले? मी नाही करत आंघोळ गिंगोड. मला सुकाना राहू द्या. मी चहा घी नसतो पेत. मी चहा नाही पाहिजे मले. आंघोळ नाही करत? चहा नाही पित म्हणता? कॅम्पिंग करत होत्या जंगलामध्ये, आता आंघोळ नाही केली, काही नाही. सकाळीच घरी आल्या. सगळ्याच आल्या असतील ना घरी? आम्ही 7 जणी घरी आलो. सगळ्याच घरी आलो. आता आम्ही या जगात आलो. आम्ही आता या जगाचा पुरा आनंद घेऊ आम्ही. काय आता आल्या या जगात? काय पागल बिकल झाली काय गंगा? आता जगातून जावाचा टाइम आला थोड्या 30-40 वर्षानं आणि म्हणता आता आली या जगामध्ये? नातू नात्राची झाली सासरीनं, आता आली म्हणता या जगामध्ये? जाता का तिकडे तुम्ही? माया डोकं नका फिरू तुम्ही. माया डोकं फिरू नका. आता सांगतो मी. चला जा तिकडे, बाहेर बसा तिकडे. मला बसू दे. शांतता नाही भेटली आतापर्यंत. शांत नाही होतो आम्ही 7 जणी. आता शांत झालो आम्ही. शांत राहू द्या. आता मला शांत राहू द्या तुम्ही. 7 जणी शांत नाही होते काय? काय रे बुवा गंगा? मी आल्याबरोबर तू खुर्चीवर उठून जात होती. ह्या खुर्चीवर मी बसतो हे तुला माहित आहे ना? ह्या खुर्चीवर माझ्याशिवाय कोणी बसत नाही हे तुला माहित आहे ना? तू कधी माझ्या खुर्चीवर माझ्या जागी बसत नाही हे तुला माहित आहे. मग आज कशी का तू माझ्या जागेवर बसली? मी आलोय तरी तू उठून नाही राहिली? जे आजपर्यंत नाही घडलं ना ते आता घडन. अरे बाप रे गंगा, तूच होय ना? गंगाच होय ना अशी बोलून राहिली? रेन कॅम्पिंग करायला गेल्या जंगलात, तू तर बदलूनच गेली. मी अशी जा, मी नाही बदलली. ह्या ऊर्जा सोसायची आहे. जाना बुवा तिकडे, जाना. कायले फालतूच मरण आणता स्वतः. जाना तिकडे. काय ऊर्जा काय? बोल जा तिकडे बसा.
तर टोपी गिपी ते पार जा तिकडे बसा. बरं बरं बुवा, जातो जातो जातो. तुले रागात दिसून राहिली रे बुवा. गंगाचं रूप अलगच दिसून राहिला आज इथं. गंगा अशी. बरं ठीक आहे, मी जातो बा. तू बस हा, तू बस. शांते, मी काय म्हटलं तुले, फक्त एवढंच म्हटलं ना. शांते कधी आले का लवकरच आल्या का रेन कॅम्पिंग जंगलातून करून? हा, तर एवढा राग आला तुले? हो बाबा, आईनं आराध्याच्या छातीवर मारलं आणि पाडून दिलं खाली आईनं. हा, आराध्याला मारलं? शांते काहून, काय झालं? एवढी लाडाची नातीन, तिले तू कधी मारत नाही. तिले 2 बोटही तुला आजपर्यंत मारले नाही, तुला छातीवर मारलं म्हणते तिने. काहून, काय झालं शांते, काय झालं? जंगलात काही घडलं का तुझ्यासोबत? काहून चिडचिड आहे तू? काहून एवढा रागात आहे तू? काय झालं तुले? अरे बाबा, इकडे जा बाबा. नाही, तिकडेच चला बाबा, बाहेर चला. काय झालं गोल्या? काहून तू एवढं घाबरला? काहून? काय झालं? बाबा चला तर बाहेरचं चला, तुम्ही अंगणात चला, सांगतो मी. चाल बुवा, काय झालं तर सांगता. काय रे भाऊ गोल्या, काय झालं? असं बाहेर आणलं तू एकदम मले? आणि तू आईले काय झालं ते नाही समजून राहिलो. आराध्यालाच कसं मारलं तिनं? आणि मी काहीच नाही म्हणलो बेटा, काहीच नाही म्हणलो. मी आलो आणि मी प्रेमानं हसतच म्हटलं, अरे आले काय शांते, आले काय जंगलातून? असंच म्हटलं. ती एकदम रागानं बोलली मा सांग. असं वाटलं मला मारायला धावते काय आता? आलीच का मा अंगावर मारायला? असंच वाटलं बा मला. एकदम भेलो मी. बाबा तुम्ही ध्यान दिलं, म्या ध्यान दिलं, माझ्या लक्षात आलो. हे आई नाही होय, आई नाही होय. आपल्या घरी जे आहे ते आई नाही होय. काय बोलतो रे गोल्या, काय बोलतो? आई नाही होय? मग होय कोण? आईसारखीच तर दिसते उभी उभ. तू आईसारखीच तर दिसते बे. मग कोण होय ते? बाबा आई नाही होय. आई राहिली असती, सावली नाही पडून राहिली. मी ते लक्ष दिलं, तुम्ही लक्ष नसतं केलं. आईची सावलीच नाही पडून राहिली भीतीवर. सावलीच नाही दिसत आईची. तर मला वाटतं हे कधी आई नाही होय. जंगलातून कोणी चकवा होय. आईच्या जागी चकवा आला बाबा आपल्या घरी. अरे आता काय करावं रे बाबा गोल्या? मग तुझी आई कुठं आहे? तुझी आई कुठं आहे मग? बाबा तुम्ही घाबरू नका, शांत राहा. तिला माहित नाही झालं पाहिजे का आपण तिचं रहस्य जाणून घेतलं म्हणून, आपल्याला माहित पडलं म्हणून तिला माहित नाही झालं पाहिजे. तुम्ही शांत राहा. तिला असं वाटू देऊ नका का आपल्याला सगळं माहिती आहे म्हणून. बाबा मला तर वाटते ठिकाणी काही भटकलं भूत असन आणि आईले तिनं जंगलात कोंडून ठेवलं असं, आईच्या जागी ती आली असन. असंही होऊ शकते काय रे बुवा गोल्या? बाबा पौर्णिमा होती आता, आखाडी पौर्णिमा होती. आखाडी पौर्णिमा भयानक राहते, तुम्हालाच माहित आहे. हो 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 रे बेटा. आखाडी पौर्णिमा जाणत्या अजून त्यासाठी मोठी भयानक भूत उभे करतेत बापा. आता काय करावं आपण ते पाय. बाबा आपल्याला गावात पूजा, पण गावामध्ये बाकीच्या इथं गेल्या होत्या काकू, त्या सगळ्या आल्या काय? ते विचारा ना जरा असं गावात बी. चला बरं विचारू गावात बी. इंदिरा काकू, गंगा काकू, कमला काकू, विमला काकू, जे गीता काकू, ह्या सगळ्या इथं गेल्या आहे. अरे हो 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 हो, सगळ्याच तर गेल्या होत्या. फक्त शांताच आली दिसली मग आपल्याला. बाकी तर कोणी दिसलं नाही गावामध्ये. चाल बरं पाहू जरासं गावात. चाल बरं हिंदू जरासं कोण कोण आलं, कोण कोण काय कसं होतं. घरी कसं जाऊ? कारण आपल्या जागी तर त्या सावल्या गेलेल्या आहे. आपल्या जागी आपण अटकलो आता जंगलामध्ये जन्मभरासाठी. आपण जन्मभरासाठी अटकलो या जंगलामध्ये आता. कारण आपल्या सावल्या अगोदरच आपल्या घरी आहे, आपली जागा घेऊन. घाबरू नका, काही ना काही मार्ग भेटनच. जाऊच आपण नाही अटकू. आपण जाऊच, आपण जाऊच, आपण जंगलाच्या बाहेर घरी जाऊच आपण. अगा रामलाल भाऊ, गंगा आली का घरी? हो रामदास भाऊ, आली गंगा, आली घरी. तो शांता वहिनी नाही आली का घरी? आली असेल ना. गंगा तर म्हणे आम्ही 7 मैत्रिणी आलो म्हणे घरी म्हणे. तो आली असेल ना, सगळ्याच आले ना. हो आली, शांता बी आली. पण बटी काही विचित्रच वागून राहिली. रामदास काकाजी तसंच माझी बी काही विचित्रच वागून राहिली. काही कशी तरीच वागून राहिली. अशी रागच करून राहिली, चिडचिड करून राहिली. हो बटा, गंगा बी विचित्रच वागून राहिली. तिला म्हटलं मी आली आता जंगलातून आली, आंघोळ करून घे, चहा पेजो. तो नाही, मी नाही करत म्हणे आंघोळ म्हणे. मला मा मताना राहू द्या म्हणे, तुम्ही जा म्हणे. अशी तशी अलगच बोलत होती बटी.
काकाजी आई आणि विजय भाऊ, तुम्ही विमला काकूची सावली पाहिली? दिसते विमला काकूची सावली? माईची सावलीच नाही दिसत. तेवढं ध्यान नाही दिलं बा मी. हो विजय भाऊ, रामलाल काकाजी जे आपल्या घरी आले आहे ते आपल्या नाही आहे. मैयाई नाही होय, आणि विजय भाऊ तुमच्याही नाही होय. त्या कोणीतरी मायावी हे आहे, त्या चकवा आहे त्या, आणि आपल्या इले त्यानं जंगलामध्ये दाबून ठेवलं असन, कोणून ठेवलं असन, ह्या इकडे आल्या आहे. ओरे असंही होते काय बोट गोल्या? काहीतरी बोलतो काय? असं नसते. आता जंगलातून आल्या, थकून फाकून आल्या म्हणून जराचे चिडचिड करत असतील. रिलॅक्स झाल्या, शांत झाल्या म्हणजे चांगल्या वागतील. नाही ना विजय भाऊ, तुम्ही हसू नका. हे आखाडीची पौर्णिमा होती, आणि आखाडीच्या पौर्णिमेला सगळ्या जणी जंगलात होत्या, आणि कोणता जंगल कसा आहे काय आहे कोणी जागवलं तर जागते, असं होऊ शकते. हे रेअर केस आहे की रेअर केस मध्ये असं होऊ शकते विजय भाऊ. मी प्रत्यक्षात पाहिलो ना, आणि आई प्रत्यक्षात बोलली, स्वामीनं पाठवलं म्हणे आम्हाला इकडे, म्हणे स्वामी तिकडे ताकद येईन म्हणे, अशी बोलली आई गौरी जवळ. आणि आराध्याला छातीवर छपकन मारलं आणि पाडलं खाली. पण माझी आई कधीच आराध्याला मारत नव्हती. अरे असं जर असलं तर मग आता काय करावं गोल्या आपण? खरंच गोल्या असं असन तर मग आपल्या आईची तर आईचा जीव तर तिकडे धोक्यात असन, आपल्या आईचा जीव. हा विजय भाऊ, इकडे ह्या आहे तर तिकडे आपल्या आईचा जीव धोक्यात असन. आपण कोणातरी जाणकारले दाखवू, आणि नाही तर काहीतरी पूजा ठेवू आपण आपल्या गावात, तर सगळं ठीक होऊन जाईल. तिकडून त्याची सुटका होऊन जाईल, इकडून यायची सुटका होऊन जाईल. बरं ठीक आहे, करून घेऊ. आपण जेवढं पाहू ना तेवढं आपला जीव धोक्यात राहील. स्वप्नात जेव्हा स्वप्न पाहिलं होतं का नाही, स्वप्न पाहिलं ना, त्या स्वप्नामध्ये आपण 7 जणी जेव्हा उभं होतो का नाही तिथं, तेव्हाच मी आज स्वप्नामध्ये पाहिलं होतं की ह्या मूर्तीच्या छातीवर मध्यभागी एक उलट त्रिशूळ कोरलं होतं, आणि त्याच्यातच त्याची याची शक्ती आहे. एकजूट राहा, एकमेकीचे हात धरा एकमेकीचे, सोडू नका एकमेकीले. आपली एकमेकीची मैत्रीची शक्तीच आपल्याला वाचवून आता. हात धरा एकमेकीचे, आणि काहीतरी नुकीला दगड उचला आणि जोरानं फेका त्याच्या मध्यभागी त्रिशूलावर. मुन्नी उचल मुन्नी, एखादा दगड उचला. असं घाबरल्यानं होणार नाही, घाबरू नका बिलकुल. हिम्मत ठेवा, हिम्मत करा बिलकुल. उचलला दगड. जे होईन ते पाहिले जाईन, शेवटी मरण जगन तर मरण. जवळ येऊन राहिला, अजून जवळ येऊन राहिला. जसा एक पाऊल जवळ आला तसा दगड फेका सगळ्या जणी. जय बजरंगबली. अरे बापरे धनश्री, अरे बापरे, पाय ना धनश्री, मी जे म्हणतो ते ना ते खरंच होतं. पाय आजी बोल नका चुप राहा. वाचलो हो आपण, मोठ्या संकटातून वाचलो हो बापा. आपली एकजुटी होती ना, आपल्या मनात धैर्य होतं, ताकद होती. सगळ्यात महत्वाचा तर आपल्याला विश्वास होता. त्याच्यानं वाचलो आपण. एवढ्या मोठ्या संकटावर आपण मात केली आपल्या धैर्यानं आणि एकजुटीनं. हो बापा, त्या दिवशी मला स्वप्न पडलं होतं ना, ते खरंच घडणारं स्वप्न होतं बापा. त्या स्वप्नात बरं झालं मी पाहिलं, त्रिशूल होतात, मला अचानक आठवून गेलं. तर तेवढं तरी बरं झालं, स्वप्न दाखवून दिलं आपल्याला पहिलेच. हो गंगा, ते चेतावणीचं स्वप्न होतं तुझ्यावालं. आपल्याला पहिलेच चेतावणी देऊन दिली होती, अशानं असं होईल म्हणून. आपण कधी भुरासिंग भाऊच्या संगत चाललं जायला पाहिजे होतं, तर आपण या सापडलोच नसतो या चक्रामध्ये, या संकटात. हो पण भुरासिंग भाऊ डबल आले होते ना. ते भुरासिंग भाऊच होते का मग कंदील घेऊन? नाही कमला, डबल जे आले होते ते भुरासिंग भाऊ नसन ते कोणी चकवाच असन, ते त्याच्यातलाच. आपल्याला चकवासाठी होय. पण त्यानं तर खरंच सांगितलं ना, तुम्ही 7 जणी तिथं आहे म्हणे. आपण भेलो पाहिजे, घाबरलो पाहिजे, त्याच्यानं तसं सांगितलं तर ते चकवाच होय. तो भुरासिंग भाऊ होयच नाही. मला तर वाटतं रात्री आले होते तेही नसन भुरासिंग भाऊ. नाही गंगा, रात्री जे होते ते भुरासिंग भाऊच होते. मी पाहिली होती ना, पाहिली होती मी, सावली पडे त्याची. अरे बापरे, किती भयानक बापा. आता याच्यानंतर पुढच्या वर्षी कधी रेन कॅम्पिंग करायला जंगलात नाही येऊ बापा, कधी नाही. मोठा मरता वाचलो मी. किती मरता वाचली. त्या इरीत जर पाणी राहिलं असतं तर मी आजपर्यंत दिसली नसती तुम्हाला. मग बरं झालं ते इर फोडली होती. मी मरता वाचल्या तर मी कानाला खडा लावतो. मी जंगलात नाही येईन बापा आता रेन कॅम्पिंग करायला. येऊ नाही आता. हो, ते रहस्य नाही उलगडलं अजून चिठ्ठीचं का? तुम्ही बी अशा चिठ्ठ्या ठेवा का मग आपण बी? पण करा आता, ते बोलून जाय. चला फटाफट जंगलातून बाहेर चला फटाफट. आता ते चकवाच होय, ते पहिलेपासून आपल्याला चकव्यातच धरलं होतं, आणि त्याच्यात आली हे आखाडीची पौर्णिमा, आणि चांगलंच पकडलं मग आपण. तेवढ्या टायमाला काय धुकं पसरलं होतं व जंगलामध्ये. आता पाय बरं कसं मस्त सूर्याचा प्रकाश आला, आणि कसं मस्त उजाडलं. एवढ्या दिवसा ढवळ्या रात असल्यावानी वाटे. आणि आपण अजून आखाडीच्या दिवशी पूजा केली ना देवाची, त्या तोच मोठा अजून गुन्हा झाला आपला. अजून आपण त्याच्या वशमध्ये आलो. आता येऊ बी ना जंगलात काही गोट्या गाठ्याची पूजा नाही करू बापा. आणि असं हो गंगा, हे असं घबड भेटलं, हे भेटलं, ते भेटलं, बिलकुल नाही. वर काळ्या पाहायच्या. आणि आता आपण या वर्षी घनदाट जंगलात टाकलं होतं बापा तंबू. असं मागच्या वर्षी मस्त तंबू भेटला होता, आपण तसं टाकू खडकावर वरच्या जागी.
म्हणजे येवाच आहे पुढच्या वर्षी मी नाही कमला. मी नाही येईन बापा हुड. मी आता कानाला खडा लावतो. तू तर तवाही कानाला खडा लावली होती व गंगा. ते आसोल गिसोल वाघ गीत दिसला तर तवाही म्हणे तू तशी आलीस का नाही मग अजून. पण आता तर खरंच नाही येईन मी. आता नाही येईन मी खरंच. आपलं थांबानू आपल्या बागा कुठं काय 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 कुठं काय असं चक्कर आल्यावानीच लागू राहिलं. काय जीव धरून पयालो आपण बॅगा गिगा फेकून. आता राहू दे आता काही बॅगा नाही पान काही नाही. चला आता असं काय होतं त्याच्यामध्ये भांडे भुंडेच होते न ते 2-4 राहू दे ते. चला आता गावाकडे निघा पटकन रस्ता पकडा गावाचा. अजून गावात काय खलबल मचली आहे काय नाही तर चला आता गावात.